पहिला या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विभागीय कृषी अधिकारी भंडारा पद्माकर निदमारे, त्याचप्रमाणे अशोक जाधव प्रकल्प अधिकारी नानाजी देशमुख प्रकल्प मुंबई, त्याचप्रमाणे कुमारी जान्हवी जोशी जलतज्ञ मुंबई ह्या पहिल्या या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज अचानकपणे माझी त्यांच्यासोबत आज भेट झाली, तर मी त्यांच्यासोबत कृषी विभागातील काही योजना काय आहेत त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत आता चर्चा करणार आहे। तर काय सांगाल सर आपण? नमस्कार, मी पद्माकर निदमारे, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा। आज या ठिकाणी आपल्यासोबत मुंबईवरून आलेले नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पातील मुंबई कार्यालयातील अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आम्ही या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत ज्या गावांची निवड झालेली आहे त्या गावांमध्ये एक भेट देण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो होतो। यामध्ये आपण जर विस्तृतपणे जर पाहिलं त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील साधारणतः 291 गावांची निवड या प्रकल्पाअंतर्गत झालेली आहे। यामध्ये ग्राम कृषी विकास समिती जी माननीय सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे त्याचा हा मुख्य रोल या योजनेमध्ये आहे। आपल्याला ग्राम आराखडा हा ग्राम कृषी विकास समितीमार्फत तयार करण्याची आपली प्रक्रिया जी होती ती पूर्ण झालेली आहे। आता प्रत्यक्ष अंमलबजावणी या योजनेअंतर्गत सुरू झालेली आहे। सदर योजनेअंतर्गत विविध वैयक्तिक लाभांच्या योजना ज्या आहेत ते अंतर्भूत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांकरता वैयक्तिक लाभाच्या फळबाग लागवड असेल, वृक्ष लागवड असेल, त्याचबरोबर पाईप असतील किंवा ठिबक सिंचन, तुषार सिंचन म्हणजे सिंचन सुविधांकरिता सुद्धा योजना आहे। त्याचबरोबर महिला बचत गटांकरिता किंवा FPO असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांच्याकरिता सुद्धा गोडाऊन असतील, प्रोसेसिंग युनिट असतील। त्याचबरोबर आपले काही अवजार बँक, काही महिला गटांना अवजार बँक जर घ्यायची असेल तर अवजार बँकसुद्धा आपण या योजनेच्या माध्यमातून महिला गटांना देऊ शकतो। त्याचबरोबर भूमिहीन जे आहेत, भूमिहीन शेतमजुरांकरता सुद्धा यामध्ये शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, या प्रकारच्या योजना यामध्ये आहेत। त्याचबरोबर जी जलफंधारण आणि मृदफंधारण या अनुषंगाने जी आपल्याला काही गावांमध्ये जर कामं प्रस्तावित करावयाची असतील, आपण वॉटर बजेट प्रत्येक गावाचा केलेला आहे।